मॅन भोपरचे यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी पारितोषिक 1515. आणि फायनल मारली तर सर्व टीम्सला मेजबानी आहे, पार्टी असेल. करण माळी यांचे आगमन झाले या व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत भोपरचे आमचे भांजे. चला चला बॅट्समन या लवकर प्लीज. यानंतर अजून एक मॅच. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. रियांश 11 वाकलन आणि आयरे, त्यामुळे दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. बिभीषण मात्र बघा 2 सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे ड्रॉ होईल आज. लक्षात घ्या ज्या टीम 2-2 मॅचेस जिंकतील. काल मोठी देसाई, रियांश 11 मोठी देसाई आणि नेजे एक सामना राहिलाय कालचाही. 2 सामने काल उंबारली संघाने जिंकले, 2 सामने मानेरी संघाने जिंकलेत. आकाश भोयर आमच्यापर्यंत शेड्यूल पोहोचवतील उद्या मॅचेस कशा प्रकारे होतील. चला चला सामना सुरू करा प्लीज. यानंतर अजून एक सामना आहे, त्यानंतर ड्रॉ होईल. रियांश 11 वाकलन आणि आयरे गावमध्ये मॅच होईल. पहिलं षटक घेतात महेश. कुमार माई आणि राहुल पाटील ही सलामी जोडी आपल्या भोपर संघाची पाहायला मिळते आणि त्यांना फाईट करत होतो कोपर संघ. महेशला तुम्ही पाहतायत. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे घाई करा. 20 मिनिटात पहिले इनिंग समाप्त केली. त्यानंतर एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, लक्षात घ्या. भोपर संघाचे भरपूर समर्थक तुम्ही पाहतायत, त्यांचे सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. जेव्हा जेव्हा भोपर संघ खेळतो. कुमार आहेत, आमचे मीनात माई सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. महेश पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. चेंडू मला वाटतं हरवलाय निरंजन सर. मॅच चेंडू आला तर मिळेल. कदानीमध्ये गेलाय राहुल चेंडू. गेले होते मात्र त्यांनी सांगितलं चेंडू मिळणार नाहीये. तेजस मात्र यांचं आगमन झाले बघा. रियांश 11 वाकलन संघाचे पुरस्कर्ते, मोठी देसाईचे उद्योजक आणि जे नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतं. काल मोठी देसाई संघाला सुद्धा त्यांनी पुरस्कृत केलंय आणि आज मोतीराम भोईर यांच्यावरती विश्वास दाखवलाय. संघ मालक तुम्ही पाहतायत रियांश 11 वाकलन संघाचे तेजस मात्रे यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. हर्षदादा पाटील यांच्या बाजूला सुद्धा कटआउट तुम्ही पाहतायत. त्यानंतर ध्रुव अक्षय भोईर उंबारली याचाही कटआउट तुम्ही पाहतायत. अक्षय भोईर सुद्धा एक चांगले मित्र आहेत. आकाश यांचे, त्यांचे या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभले. लाईव्ह टेलिकास्टची व्यवस्था तुम्ही पाहतायत. राहुल भोईर आणि साईनाथ भोईर, अंकुश भोईर साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी सर्व ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेत. अजूनही काही मान्यवर आहेत. महेशने कमबॅक केलंय. चौकार लागल्यानंतर 4 षटकांची मॅच भोपर विरुद्ध कोपर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची इथेही समाप्ती होईल. चौकार. बाजूबाजूचीच गाव आहेत भोपर आणि कोपर, फक्त मध्ये रेल्वे ट्रॅक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर कुमारला थोडंसं शांत ठेवलंय. चंदन भगत बघा सामना एन्जॉय करतायत आणि प्रेक्षकांमधनं सामना पाहायची एक वेगळी मजा असते. आकाश विचारत होते चंदन दादा गेले कुठे, मध्ये समोर बसलेत बरोबर. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आणि हीच तर चर्चा केली राहुल. 1 चौकार आलाय, 2 बॉल डॉट आलेत. एक्झिट कुमार तू करतोस काय हे कदाचित सांगितलं असेल, कारण की पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे आपल्याला धावा बनवायचे आहेत ही चर्चा केली राहुल यांनी. त्यानंतर हा चौकार आलाय. 4-0 पुन्हा 4. 8 धावा आलेत 4 बॉलमध्ये. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती.
आमचे किशोर म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतात आयरेचे. त्यांचे हार्दिक स्वागत. रनआउटची संधी होती ती गमावली आहे. कोपर कोपर आयरे क्या बात आहे. किशोर म्हात्रे सांगतायत बाजूबाजूची गाव आहेत. एक मिनिट महेश, चला लहान मुलांनी लवकर बाहेर यायचे. सुजल बोल ना त्याला. धावसंख्या 9 तुम्हाला धावपळ गर्दी पाहायला मिळते. गोलंदाज महेशला तुम्ही पाहतायत. राईट मोर द विकेट. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. इथे मात्र लो फुल टॉस बॉल होता. मयुरेश होते चेंडूखाली. एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. भावार्थ आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. धावसंख्या 11. सुजलने चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये केली आहे. धीरज मांगरुळकर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळाली. 11 रन्स आले आहेत. आता भावार्थ आमच्या सोबत आहेत. कुमारबाई आणि राहुल पाटील ही जोडी. चला फिल्डिंग लगेच लावायची. कोपर संघ थोडंसं सहकार्य करा. यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. 11 धाबा धापरकर तुम्ही पाहतायत. भूपर विरुद्ध कोपर अशी मॅच. यानंतर आयरे विरुद्ध रियान्स 11 जेजी स्पोर्ट वाकलन. पहिल्या दिवसात सुद्धा बऱ्याचशा मॅचेस बॅलन्स आहेत. कालही मोठी देसाईने जे एक मॅच बॅलन्स राहिली. काल मोठी देसाई संघ सुद्धा रियान्स जर्मन मोठी देसाई याच नावाने खेळला. तेजस मात्र यांनी त्याही टीमला पुरस्कृत केलं. म्हणजे 2 संघ त्यांचे या स्पर्धेत तुम्ही पाहतायत. मोठी देसाई आणि वाकलन. गोलंदाजी करण्यासाठी करण आलेत. बघायचे 4 षटकांच्या मॅच मध्ये मग अशी फक्त 36 धावा केल्या होत्या वाडेकरने. मात्र त्या चेस केल्या खोनी संघाने. करण राईट मोर द विकेट. क्लीन बोल्ड. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. राहुलला माघारी परतावं लागेल. 11 वरती पहिला धक्का लागत असताना भोपर टीमला. राहुल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. ते सरार चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. मग असं ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेट. ते गोलंदाजी करतायत नेजेगाव एन कडून. राईट मोर द विकेट. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच उत्तरच नाहीये राहुलकडे. परफेक्ट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळालाय आणि फलंदाज बाद होईल. भावेश ठाकूर आलेत बॅटिंग करण्यासाठी. जबरदस्त बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. योग्य बॉल आपण मध्ये उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. 11 वरती पहिला धक्का लागलाय भोपर टीमला. वीरेन म्हात्रेची एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. आयरे संघाच्या 2 मेडन षटक आपण पाहिले. पहिले मेडन षटक सर्वेश पाटील वाडेकर आणि त्यानंतर प्रतीक माई भोपार. एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं नाहीये. एक धाव इथे मिळाली. फलंदाजाच्या खात्यामध्ये एक धाव. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर कोपर संघ सुपर 4 मध्ये जर क्वालिफाय झाला तर बघा ओमकार म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 25,000 रुपयाचं कॅश प्राइज कोपर संघाला दिलं जाईल. जर संघ कोपर संघ सुपर 4 मध्ये जर क्वालिफाय झाला तर ओमकार म्हात्रे वडोली बी संघाचे पुरस्कर्ते. लेट जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मिळतील.
चंद्रकांत स्मृती चेंज द गेम. वडोली बीच संघ तुम्ही पाहतायत. त्या टीमचे पुरस्कर्ते कोपरगावचे ओमकार म्हात्रे यांनी एक पारितोषिक जरूर लावलंय. कोपर संघाने जर क्वालिफाय झाले सुपर 4 मध्ये तर रोख रक्कम 25,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 16 धावा धापलकावती लागल्यात. सुपर 4 मध्ये पुणेरी सिद्धांत कमीत कमी. इथे मात्र कुमारला माघारी परतावं लागेल. राहुल पाटील त्रिपाळचीत झाले होते, इथे त्रिपाळचीत होत आहेत कुमार. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 16 वरती आपण पाहतोय भोपर टीमला. वेगवान चेंडू होता बघा आणि उत्तर नाहीये कुमारकडे. पुन्हा तोच फटका खेळायला गेले आणि त्रिपाळचीत झालेले आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ऍक्शन रिप्ले बघा. वेगवान चेंडू आहे. वेगवान गोलंदाजाच्या विरोधात हे फटके खेळणं थोडंसं कठीण आहे. प्रतीक माई आलेत ज्याने या स्पर्धेत एक मिडन ओव्हर सुद्धा टाकलेली आहे. सर्वेश पाटील वाडेकर संघाचा मात्र वाडेकर संघ या स्पर्धेत बाहेर गेलाय. कोणी ए संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. सलग 3 षटकांसाठी 1515 रुपयाचं कॅश प्राइस तुम्ही पाहतायत. तानाजी पाटील गोल्डन मॅन यांच्याकडे पारितोषिक आहे. आता षटकार येणं गरजेचं आहे. आता षटकार येत नाहीये. चौकार आला होता त्यानंतर विकेट गेली. कोपर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आमचे सुरेश जोशी सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी शुभेच्छा मगाशी दिल्या होत्या कोपर टीमला. वाईट स्ट्रॉंगर क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. संकेत तिथे आहेत. संकेत पाटील बघा सुगनाथ पाटील यांचे सुपुत्र. सुगनाथ पाटील सध्या 40+ क्रिकेट खेळतात. प्रमोद म्हात्रे असतील महेश. कोपर 40+चा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. 18 धावा धाबल कधी लागलेत आणि एक चांगली मोठी स्पर्धा कोपर 40+च्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. 11 आणि 12 जानेवारीला ती स्पर्धा होणार आहे. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार आलाय. फलंदाज प्रतीक माईच्या बॅटमधून. धावसंख्या 24. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खरंच जर आपण असं पाहिलं तर असं वाटतच नाहीये की आई गावदेवी केसरची स्पर्धा आणि 4था दिवस या स्पर्धेचा. जशी खेळपट्टी आपण जर पाहिली तर असं वाटतं या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे. इतकी टणक खेळपट्टी आहे आणि सर्वात कमी प्रवेश फी 7,500 रुपये प्रमोद सर आणि 1 लाख रुपयाचं कॅश प्राइस. आणि तितक्यात चांगलं दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट. ओमसा MTC स्पोर्ट सागर फराड रोशन फराड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेल. चला फिल्डिंग लगेच लावायची. 2 षटकात धावा झाले 24. ज्यांनी खेळपट्टी बनवली खरंच त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. केतन म्हात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. केतन म्हात्रे. एक सामना जिंकलाय रियांश 11 GG स्पोर्ट वाकलन टीम. 2 षटकात 24 धावा झाले. संदीप ठोंबरे सुद्धा आले त्यांचे हार्दिक स्वागत. मात्र आज खोनी संघाने 2 सामने जिंकलेत. मात्र कदाचित मॅच आता होणार नाहीये. आमचे 40+ LNT खोनी 40+ संघ सुद्धा चांगला आहे. मिथून दादांना थोडीशी नक्कीच दुखापत झाली. मात्र त्यांना मदतीचा हात सुद्धा ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्यांचा आभारी व्यक्त केलं. मिथून दादा असतील त्यानंतर संदीप ठोंबरे असतील आणि सर्व मित्र परिवार 40+चा. अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष. खास करून हा वाईट बॉल होता. धावसंख्या 25. इथे चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालंय का नाही. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कॅच सुटलीये आणि आता बघायचे धावा 4 मिळालेत. चौकार. कॅचेस विन द मॅचेस बघा. झेल ड्रॉप झाला इथे भावेशचा. भावेश सुद्धा या टीमचा एक चांगला फलंदाज आहे. विसरून चालणार नाहीये कोपर टीमला. कारण जर तो लय मध्ये आला तर धाबांचा ग्राफ लवकर वाढवेल. ऍक्शन रिप्ले बघा. भावेशलाही असं वाटलं की झेल गेलाय जवळजवळ. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय. धावसंख्या 29. आता चांगली बॅटिंग करत असताना प्रतीक आणि भावेश. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. रियांश 11 वाकलन आणि आयरेगाव दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. अक्षय आणि जीत भोईर. केतन म्हात्रे यांना विनंती असेल वाकलन संघाचे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. गोलंदाज संकेत. एका बॉलमध्ये संकेतने 5 रन्स खर्च केलेत आतापर्यंत. 29 धावा झालेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. करण कोणतीही चूक करत नाहीयेत.
आणि भावेशलाही आता माघारी परतावं लागेल. 29 वरती तिसरा धक्का भोपर टीमला. मोहित देसले येतात आता बॅटिंग करण्यासाठी. 29 रन झालेले आहेत. संकेतला विकेट मिळाली आहे. सुगनाथ पाटील पण आला असेल तर आपण या एक लेजंड क्रिकेटर कोपरचे आणि त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहताय संकेतला. 29 वरती 3 विकेट गेलेत. वडोली ग्रुपमध्ये सुद्धा भरपूर शुभेच्छा आल्या पहिल्या मॅच जिंकल्यानंतर कोपर संघाला. कोपर संघ वडोली बी संघाला भरपूर सपोर्ट करतात सातत्याने, असं त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मोहित देसले आलेत बॅटिंग करण्यासाठी. SSC ट्रॉफी मध्ये जबरदस्त खेळ राहिला होता मोहितचा. आणि मोहित शून्यावरती बाद. संकेतला महत्वाची विकेट मिळाली. चौकार लागल्यानंतर संकेत काय कमबॅक केल्याने तर बघायचं हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. वीरेन म्हात्रेने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती आयरे संघाच्या. तर दुसरी हॅट्रिक संकेत पूर्ण करेल का संकेत पाटील बघायचे. 29 वरती चौथा धक्का लागला. आता बॅटिंग करण्यासाठी आले सागर. 4 बाद 29. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 4 षटकांची मॅच. इथून 40-45 कडे पाहणं गरजेचं आहे कारण गोलंदाजी चांगली आहे भोपर टीम कडे. त्यामुळे 40-45 चांगलं टार्गेट असू शकतं या मॅच मध्ये. राहुल कुमार माई लवकर बाद झालेत. कुमारने 13 रन्स या मॅच मध्ये केलेत. आता सागर आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघायचे संकेत हॅट्रिकच्या उंबरड्यावर आणि हॅट्रिक बॉल तो फेकण्यासाठी सज्ज झालाय. राईट मोर द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का? काय घडलंय? कॉल दिला नाही इथे. आणि आता बघा झेल तर सुटला. 3 धावाही मिळाल्यात. तुम्ही फिल्डिंग करताना कॉल देणं गरजेचं आहे. तुम्ही बॅटिंग करताना कॉल देणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. जर दरला महत्व नाहीये. हॅट्रिक बॉल होता. हॅट्रिक पूर्ण झाली असती. 3 रन्सही मिळाले आहेत. सागरला जीवदानी मिळाले आणि सागरही कधी आक्रमक होईल या मॅच मध्ये. एक चांगला फलंदाज आहे. आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. आता प्रतीक माईकडे एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रतीक. एक मेडन षटक त्याने ऑलरेडी या खेळपट्टीवर टाकलेले. हे विसरून चालणार नाहीये कोपर टीमला. दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा एक षटक असू शकतो. स्ट्राईक रोटेट झाली. झेल सुटला. 3 रन्स आल्या आणि त्यानंतर आलेला हा महत्वाचा षटकार प्रतीक माईच्या बॅट मधून. षटकार महत्वाचा. या अगोदर 3 त्यात 2 विकेट गेले होते. एक चौकार आला होता. एक वाईट आला होता. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. वन टू गो. 38 38 धावा झाल्यात भोपर संघाच्या. 40-45 मी उल्लेख करत होता. आता कदाचित 50 होतील या मॅच मध्ये. जर प्रतीक आणि सागर जर थांबले मैदानात तर 50+ जाईल या मॅच मध्ये भोपर संघ. हा ऍक्शन रिप्ले बघा. किती आत्मविश्वास आहे प्रतीकला स्वतःच्या फटक्यावरती. 38 धावा झाल्यात. एक बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. टॉस साठी उपस्थित राहायचे. रियांश 11 JG स्पोर्ट वाकलन आणि आयरेगाव. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. संकेत इथे सिंगल मिळाली. एकच मेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. आणि बघा खेळाडू संकेतचं मी गोलंदाजाचं कौतुक करेल. पाय आय थिंक मला वाटतं त्यांचा बॅटला लागला आणि त्यानंतर त्या बॅटचं दर्शन घेतलं. हे खूप वेळा तुम्हाला पाहायला मिळते बघा. हा ऍक्शन रिप्ले. नक्कीच पाय लागला होता संकेतचा बॅटला. नक्कीच त्या बॅटलाही त्यांनी नमस्कार केला. प्रतीकलाही तुम्ही बघू शकता. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 39. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आई गावदेवी
क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहत आहेत. आकाश भोईर, गोरख मांगरुळकर, आदेश भोईर, आशिष भोईर, सुजल असतील आणि संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25 आणि चतुर्थ 25, तब्बल 2,00,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मालिकावीरसाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी शूज आहेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. ते 3 तारखेला आपल्याला समजेल कोणता खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, कोणता खेळाडू गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आहे, कोणता खेळाडू या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज आणि कोणता खेळाडू या स्पर्धेतील मालिकावीर. आणि फक्त 7,500 रुपये प्रवेश फी आणि 2,00,000 रुपयाचं कॅश प्राइज. अंकित आलेत गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट घेतलाय. भावेशने एक चांगला झेल टिपलाय आणि प्रतीक माईचा खेळ संपलाय. भावेश मात्रे शॉट फाईन लेगला आहेत. निखिल माळी आलेत बॅटिंग करण्यासाठी. मित्र रोहित माई यांचे बंधुराज. निखिल माई पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे बघा. अंकित चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. 2 बॉलमध्ये एकही रन्स दिली नाहीये. चांगला चेंडू बघा. ऍक्शन रिप्ले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 39 वरती 5 विकेट गेलेत. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली ती निखिलची. तिसरा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना बघा अंकितला तुम्ही पाहतायत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 वरती 6 विकेट गेलेत. आर्यन पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी बघा. सोमनाथ पाटील एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर. भोपरचे त्यांचे सुपुत्र सोमनाथ पाटील, उमेश पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चांगला खेळ या खेळून राहिले. शरद असतील, जोगिंदर सध्या 40+ खेळतात. अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे. 4 चेंडू बघा अंकितने डॉट टाकलेत. त्यात एक विकेट आहे, एक रनआउट आहे. धावा 39 वरती थांबल्यात भोपर टीमच्या. आर्यन 9 स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला सागर. 5वा डॉट आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी. निखिलला रनआउट केलं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि 2 बॉल डॉट. आजच्या दिवसातील 3रं मेडन षटक पाहायला मिळेल का अंकितचं. पहिलं मेडन षटक सर्वेश पाटील वाडेकर, त्यानंतर प्रतीक माई भोपर. पायचीचं अपील आहे. लेगबाईची एक धाव आली. जोरदार टाळ्या होत्या अंकितसाठी बघा. बॅटने एकही धाव दिली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. 40 धावा झाल्यात. 40-45 मी उल्लेख केला होता भोपर संघासाठी. त्यानंतर वाटलं होतं, असं वाटलं होतं की 50 पार होईल. मात्र 40 वरती 6 विकेट गेलेत आणि 41चा पाठलाग आता करायचंय कोपट टीमला या मॅच मध्ये. मात्र तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. आयरेगाव विरुद्ध रियांश 11 वाकलन. दोन्ही कॅप्टन या. जेत भोईर आणि अक्षय. 4 ओव्हरची मॅच. जनार्दन मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पडले गावचे या. एकही धाव अंकितने बॅटने दिली नाही बघा. एकच धाव आली ती लेग बाईस 16 ओव्हरच्या षटकामध्ये.
मॅच जशी सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये प्रमोद शेडगे आपल्यासोबत जोडले जातील. त्या अगोदर टॉस करणार होतो आपण. जनार्दन म्हात्रे यांच्या शुभ असते. एका बाजूला वाकलन, दुसऱ्या बाजूला आयरेगाव. 4 ओव्हरची मॅच. टेल्स असा कॉल केलाय. टॉस अक्षय जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. समोर वाकलन संघ आहे. काय निर्णय असेल? आमची बॉलिंग या सीझन मध्ये किंवा मागच्या 1-2 वर्षात वाकलन संघासोबत कधी मॅच झाली का? आतापर्यंत तर नाही झाली आहे. ही ॲक्च्युली आमच्यासाठी फायनलच आहे. त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करू आमचा बेस्ट द्यायला आणि बाकी आता बघूया परफॉर्मन्सवर. नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांच्या मॅचमध्ये? 35 to 40 मध्ये. शुभेच्छा असतील अक्षय. जीत आमच्या सोबत आहे. जीत टॉस गमावले, आता सर्वप्रथम बॅटिंग करायचे. अक्षयने ते सांगितलं आमच्यासाठी फायनल मॅच आहे. तू काय सांगशील? नाही, आताच्या टीमी बघितलं झालं तर सगळे टीम टफ आहेत आणि कुठलाही संघ कोणालाही हरू शकतो. आणि आताचे नवीन नवीन बॉलर्स काय कुठला इम्प्रूव्हमेंट करतील बॉलिंगमध्ये आणि काय चेंजेस करतील ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे कुठलाही संघ आता कमजोर राहिला नाही आहे. प्रत्येकजण यूट्यूबवर प्रत्येकाला सर्च करत असतो. त्याच्यामुळे कुठल्याही संघाला कोणी हरू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला पण टफ असणार आहे आयरे संघ. शेवटचा प्रश्न असेल, जर तुम्ही काही ठिकाणी गेले तर लो गट, हाय गट, ए बी गट ए पाहतो. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये जर तुम्ही खेळत असाल तर इथे कोणत्याही प्रकारचा ए बी सी डी गट आहे. 48 चिठ्ठ्या एकत्र उडवले जातात. याबद्दल तू काय सांगशील? खरं तर हीच एक गोष्ट महत्त्वाची आहे. कारण अशा प्रकारचं डिसिजन जे आहेत तेच छोट्या संघांना सुद्धा मोठा संघ करून जातात. कारण छोटे संघसुद्धा ताकद ठेवतात मोठ्या संघाला हरवण्याची. कारण वाकलन असो, वडवली असो किंवा इतर कुठलाही मोठा संघ असो, आपल्या असोसिएशनमध्ये हा रूल आहे. त्याच्यामुळे कुठलाही संघ कुठल्याही मोठ्या संघाला हरवण्याची ताकद इथूनच मिळत असते, या डिसिजनमुळे मिळत असते. त्याच्यामुळे कुठेही जा तर अशा प्रकारचा डिसिजन तुम्ही ठेवला, अशा प्रकारचं जर असोसिएशन असेल तर तुमचा कुठेही संघ छोटा राहणार नाही. प्रत्येक संघ हा मोठाच बनणार आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो जीतसाठी. ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार जेव्हा जेव्हा स्पर्धेत लाईव्ह ड्रॉ उडवले जातात. टॉस इथे जिंकलाय तो आयरेगाव टीमने. अक्षयने सांगितलं आमच्यासाठी फायनल मॅच असेल. मात्र क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमला तुम्हाला कमी लेखून चालणार नाही. टॉस जिंकल्यानंतर आयरेगावने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते रियांश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रमोद शेडगे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच नितीनजी काळनसर यांचा आवाज आपण ऐकतायत. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेयर. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतायत. या अगोदर करण काळन यांचा आवाज आपण ऐकलात, जे आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळाले. रोशन लगेच फोकस करत असताना काय स्माईल आहे. कारण या छोट्याशा 5 सेकंदाच्या हसण्याने जर जीवन फुलत असेल तर आयुष्य किती फुलेल. अशी स्माईल राहू द्या. जो या मॅचच्या दिशेने आपण पाहतायत या ठिकाणी आमचे समालोचक, साथी समालोचक, वाकळींचे खेळाडू जीत भोईर यांनी सांगितलं की कोणताही संघ हा कमजोर नसतो. ज्यावेळेला तो चांगला खेळ करतो तेव्हा तो एक मोठा बलाढ्य संघ ठरतो. नितीनजी काळनसरांनी यांना आपण पाहू शकतायत. कारण म्हणतात ना की कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. कोणताही खेळाडू महान किंवा कमजोर नसतो. तो त्याच्या कर्तृत्वामुळे तो मोठा होत असतो. म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. तुमचं महान कर्तव्य असायला हवं. हे कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने आपण पाहिलं. कारण वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात किती महाग विकला गेला होता, हे कोणीही विसरून चालणार नाही आहे. म्हणजे वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणलं पाहिजे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. संध्याकाळचं सत्र आहे. सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग एव्हरीवन, ऑल ऑफ क्रिकेट लवर्स. 41 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. भोपर टीमने प्रतिस्पर्धी संघ एका साईडला कोपर टीम पाहायला मिळते. बॅटिंग करणारी रुपेश अँड महेश. पहिलाच बॉल रुपेश. यावेळेला खोलवर चेंडू होता परंतु तिथे थोडेसे फंबल झाले होते. कोणतीही धाव मिळत नाहीये. एकच पहिल्याच बॉलवर आपण पाहिला 1 रन घेण्याचा इरादा होता परंतु चांगली सुरुवात प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. 41 रन दिसायला छोट्या वाटतात परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही छोटी धावसंख्या नसते. ते आपल्या स्वतःच्या कलात्मकतेच्या जोरावर तुम्हाला ती अचीव करावी लागते. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. यावेळेला खेळण्याचा मनसुबा जरूर बनवला गेला होता परंतु चेंडू यष्टनच्या वरून आय थिंक सो यावेळेला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनला.
तिथे फिल्डर आहेत, कोणती धाव मिळत नाहीये. वेगवान, खूप चांगला वेग सुद्धा पाहायला मिळतो. अचूकता काय असते, भेदकता काय असते याचं प्रात्यक्षिक दर्शवून दिलं गेलं. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलेत खूप व्हेरिएशन गोलंदाज करत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत प्रतीक करत असताना पाहायला मिळतोय रुपेश समोर. 41 धावांचं लक्ष्य कोपर टीम समोर ठेवण्यात आलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. अप्रतिम फटका छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करणारा अप्रतिम दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉलवर येतोय अप्रतिम धमाकेदार आई गावदेवी चषक चौकार. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. आमचे ओम साई mtclive.in चे ऑपरेटर ह्या वेळेला दर्शवत असताना बॅकलिपचा खूप चांगला वापर केला, मनगडाचा वापर केला, चेंडूला फोर्स केलं होतं आणि गॅप शोधला. अतिशय चांगला फटका आणि आउटफील्ड तर अप्रतिम पाहायला मिळते. फास्ट आहे आणि त्यामुळे चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. 4 धावांची मोहर उमटवली. प्रीतचा अप्रतिम रनअप, फॉलो थ्रू, गोलंदाजी करण्याची कला, नॅचरल बॉलर. ऑन साइडला काय फटका खेळलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. धमाकेदार अँड झन्नाटीदार षटकार पाहायला मिळतोय. हा 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील हा स्ट्रोक आपण पाहत आहेत. रुपेश सकाळच्या सत्रामध्ये पुलचा फटका आपण पाहिला होता. हा चेंडू अगदी सुंदर होता. गुडलाईन स्पॉटला होता. फोर्स केलं चेंडूला, फोरमचा वापर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिला डिप मिड विकेटला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी कणखर षटकार होता. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट. नाही प्रमोद सर, 4 दिवसाचा जर तुम्ही विचार केला या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार आलाय या फलंदाच्या बॅटमधून. आपण पर्यंत नितीन केनी साहेब धरणागावचे, त्यांनी कोपर संघाला या मॅचसाठी शुभेच्छा दिल्यात. ओ टू प्रमोद सर. खूप चांगला फटका होता. लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळाला. जवळजवळ 111 मीटरवर जाऊन चेंडू आदळला. 10 रन. 4 बॉलचा खेळ झालाय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. रुपेशच्या खेळीचा अंत होईल का? यस, डेफिनेटली. चुंबन घेतलं त्या ठिकाणी फिल्डरने. निखिल त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत, कारण निखिलला माहिती हा झेल किती महत्वपूर्ण होता रुपेशचा. कारण रुपेश जर मैदानाच्या आतमध्ये राहिला असता तर कदाचित आपण पाहतायत धावांचा वेग अजून वाढला असता. अखेरकार प्रतीकला विकेट मिळाली. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत जी गोलंदाजी करण्याची शैली आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. बॅकलिपचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, परंतु उंची जास्तीत जास्त चेंडूने प्राप्त केले होते. हे चेंडू आहेत ते निवियाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाचा विचार करता, भौगोलिक परिस्थिती पाहता, त्या मैदानाचा विचार करता आपण पाहता चेंडू वेगवेगळे यूज केले जातात. प्रथमतः पहिला टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर MRIच्या बॉलवर अक्षरशः कस लागायचा. तो चेंडू परिपूर्ण त्याचा कापूस निघेपर्यंत आपण क्रिकेट खेळायचो. हा दिवस सुद्धा विसरून चालणार नाहीये. 2 बॅटर असायचे तर बॅट 1 असायची आणि खेळाडू 15 असायचे. बॉल 1 असायचा, 15 खेळाडू असायचे. परंतु नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरच्या हातामध्ये काय तर भेंडीच्या काड्या देऊन सुद्धा मात्र कट रन खेळलेले आहेत. आणि ते सुद्धा आज आजी माझे खेळाडू बघत असतील तर सांगत असतील काय सुगीचे दिवस आलेत. कॅप, गॉगल, टी शर्ट, ट्रॅक, त्यानंतर आपण पाहिलं तर बॅट सुद्धा स्पॉन्सरशिप केले जातात. त्यांना घरापासून गाड्या 4 व्हीलर येतात. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं चेंजेस होत गेले. काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन झालं. 10 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 31 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 19 बॉल आहेत आणि 31 रनची नितांत आवश्यकता आहे. कोपर या टीमला. रायमिंग वर्ड्स असे 2 गावं, कोपर आणि भोपर. भावार्थ पाटील आमचे गुणलेखक, वयवर्ष 13. अतिशय सुंदर गुणलेखकाचा लेखाजोगा दर्शवत आहेत. समालोचकाचा पाठीचा कणा असतो गुणलेखक. यावेळेला अप्रतिम फटका तर आहे परंतु रिस्क घेतली आणि सरळ चेंडू विसावला. शॉर्ट फाईन लेगला. करणच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. जोखीम पत्कारली होती डेफिनेटली, परंतु इथे आपण पाहू शकतात करण आता म्हणत असेल की थोडासा कुठेतरी फ्लॉप शॉट ठरला गेला. जोखीम पत्कारावी लागते. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो,
जोखीम पत्करल्याशिवाय आपल्याला कधी कधी सक्सेस सुद्धा मिळत नाही, आपण सुद्धा पाहिलंय. हा चेंडू आपण पाहिला अगोदरच गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता एबीडी स्टाईलमध्ये, परंतु तिथे फिल्डर होते त्या ठिकाणी, चांगला झेल टिपला कुमार माळी. मॅग्निफिसंट कॅच. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, परिपूर्णता आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. 10 वर 2 विकेट्स मिळाल्या. आपण पाहतायत या स्पर्धेसाठी अथक परिश्रम आदरणीय आकाशजी भोईर, गोरख मांगरुळकर, आदेश भोईर, आशिष भोईर, सुजल यांना आपण पाहतायत. संपूर्ण जी मंडळी आहे ज्यांनी अप्रतिम ही स्पर्धा राबवली गेले. 48 संघांना प्राधान्य दिलं गेलं. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आहेत आणि 31 रनची आवश्यकता आहे. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवले. चौकार आला, षटकार आला आणि त्यानंतर शेवटचे 2 बॉलवर महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. रुपेश आणि करण बॅक टू द डगआउटच्या दिशेने गेले. महेश आणि निनाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोहितचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेला आहे. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. अविनाश पाटील ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. महेशच्या खेळीला पूर्णविराम. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार. या मॅच मध्ये मात्र सातत्य पाहायला मिळालं नाही. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. दहा रन आणि 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. कोपरी या टीमची थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रतीकने हाताळलं. पहिले 2 बॉल अप्रतिम पाहायला मिळाले. चौकार आला, षटकार आला, परंतु प्रतीकने सांगितलं मी हार मानणार नाहीये. नेव्हर गिव्ह अप. हे तुमच्याकडे असायला हवं क्रिकेटच्या खेळामध्ये. समोरचा प्रतिस्पर्धी बलाढ्य असला तरी सुद्धा आपल्यामध्ये ती धमक असावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावार्थ आम्हाला माहिती देत आहेत. मयुरेश येतोय. गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर मोहित. पहिल्याच बॉलवर विकेट मिळून मन मोहित केले ही खेळपट्टी मोहितच्या नावावर. ऑन साईडला 1 हँडने जरूर खेळला गेलाय. थोडासा बॅटचा संयम होता तो सुटला होता. हाताचा आपण पाहू शकतायत. एक धाव अर्जित केली जाईल आणि दुसरी धाव सुद्धा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये. यावरून स्पष्टपणे दिसतं एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला. ॲज अ लिटल ॲज अ मिकल. थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि एक रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनला गेलाय. 12 रन्स 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मोहितचा पुढील बॉल. यावेळेला अप्रतिम स्वीप केला जातोय. खूप सुंदर पद्धतीने पॅडल स्वीप खेळला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. निखिल येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 41 धावांचं टार्गेट समोर असताना 28ची गरज आहे. 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये 28 कोपर टीमला विजय करता आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, जाणकार आणि शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आई गावदेवी चषक 2024-25च्या आयोजकांकडून आपलं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू आहे का? यस डेफिनेटली खूप चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ही सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखली जाते. कारण अलीकडच्या काळामध्ये फलंदाज येतात ऑफस्टम्पच्या खूपच 4थ्या-5व्या स्टंपला येऊन तिथून मात्र पिक करत असतात त्या बॉलला. मात्र आता पॅटर्न शॉट निर्माण झालेत. प्रत्येक खेळाडू लाईक करतो त्या स्ट्रोकला. 14 बॉल आणि 28 रन. ऑन साईडला एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातील. काय तालमेल आहे, काय अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. दोन्ही बॅटर जाणतायत की आता इथून धावा आपल्याला यायच्यात आहेत, घ्यायच्या आहेत आणि इथून 15 रन्स आतापर्यंत आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या 15. 13 बॉल 26ची गरज. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक आहे. सुनील मनोहर गावस्कर सरांनी सांगितलंय की एक रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे आणि संजीवनी आहे, लाईफ लाईन. ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळत असताना अगदी मिडल
ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना आणि तेवढाच धुवून धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा नजरेला नजर देत 2-2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. 12 बॉल 24चं समीकरण. 12 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 48 संघांना प्राधान्य. अध्यक्ष आहेत आदरणीय श्री विनोद दादा रतन पाटील. उपाध्यक्ष श्री आदेश कमळाकर भगत यांना आपण पाहू शकतात. आणि त्यांची देण की मात्र पाठिंबा खूप या खेळाडूंना दिला जातो, या संघाला दिला जातो. कारण याच विभागातून एक चांगला खेळाडू घडावा. तो लेदर क्रिकेटचा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा आता ग्लॅमर आलंय. समोर स्पर्धा दिसते आता ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग स्टेट टू स्टेडियम. प्रत्येक खेळाडूचं प्रथमतः स्वप्न असतं की सुप्रीमो ट्रॉफी खेळावी. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळावं. ISPL सारखी स्पर्धेत आमची निवड व्हावी. हे आता प्रत्येक खेळाडू स्वप्न धरून राहिलेत, उराशी बाळगून राहिलेत. परंतु त्यासाठी करावे लागतील तुम्हाला कष्ट कष्ट आणि कष्ट. प्रथमतः शालेय जीवनामध्ये विद्यार्थी असतील तर त्यांनी शालेय जीवनामध्ये फोकस करावा. एक ॲज अ स्टुडंट म्हणून प्रगती करत राहावी. अगोदर शिक्षण, नोकरीधंदा करत असतील काही खेळाडू त्यांनी नोकरीधंदा सांभाळून मात्र क्रिकेट खेळावा. आपलं घर सांभाळून क्रिकेट खेळावा आणि तदनंतर क्रिकेटचा हा छंद जोपासावा. 12 बॉल आणि 24 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 24 धावा. इथून मॅच टर्न होईल का याकडे लक्ष केंद्रित राहिलंय. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला अतिशय सुंदर देखणा फटका सरळ खेळून काढला. फाईन लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चौकार. 4. सामना बॅलन्सिंग आहे. 11 बॉल आणि 20 रन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जसा हा बॉल राहुलचा डिलिव्हर्ड झाला, मिडल स्टंपला होता. अगदी रिस्क घेतली गेली होती. बॉडमॅनचा चांगला वापर केला, गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं. 4 धावन करता मेल चौकार. पहा त्याची बॅटिंग स्टँडिंग पोझिशन ऍक्शन रिप्ले मध्ये आम्हाला दाखवत आहेत. पुढील बॉल 11 बॉल 20. बेल्स खाली पडते त्या ठिकाणी आपण पाहू शकाल निरंजन सावंत सर. 11 बॉल आणि 20. काहीतरी कान मंत्र जरूर दिला त्याच्या पार्टनरने. निनाद आणि मयुरेश ज्या पद्धतीने आपण पाहतायत हा बॉल सेफ झोन मध्ये आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का तर नाही. यस गॉन. आता तालमेल मध्ये 1 शॉट म्हणजे दैव देते नि कर्म नेते. एक सुद्धा धाव नाहीये इथे. मात्र विकेट सुद्धा मिळाली म्हणजे हा बॉल जवळजवळ डॉटच्या स्वरूपातच पकडावा. ज्या पद्धतीने आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. बॅट स्लाइड केली नसावी त्याचंच कारण पाहायला मिळालं. निरंजन सावंत सरांचं परफेक्ट लक्ष होतं. ही पंचांची क्वालिटी आहे. एखाद वेळेला आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून सॉरी बोलू शकतो परंतु पंचांचं जे काम आहे ना, भूमिका आहे ते खरोखर सॅल्यूट आहे पंचांना. आता 10 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. काय शार्प नजर होती. अरविंद सर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फेकी केली होती, आपण सॉफ्ट हँडने फेकी केली होती. थोडीशी स्वैर होती परंतु तिथे कलेक्शन अचूक झालं. फलंदाज बाद झाला. हा बॉल आपण पाहिलात. यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती 22 या धावसंख्येवर. 10 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. विकी माळी या वेळेला यष्टी रक्षकाची भूमिका बजावतात. ते सांगतात कॉन्सन्ट्रेट करा या खेळावर. अजून मॅच आपली या ठिकाणी जरूर समाप्त झालेली नाहीये. कोणत्याही प्रकारचं मनामध्ये काहूर न ठेवताना फुलटॉस बॉल. या बॉलला मात्र जरूर पीक करायला होतं. संधीचं सोनं करता आलं नाही. व्हाईट बॉलचा इशारा आला. इथून षटकार आला असता तर गेम चेंज झाली असती. अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाहीये. व्हॉट अ मॅच. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. कोपर टीमला विजयाकरिता गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. चांगली फिल्डिंग तर झाली होती परंतु 2 धावा त्या ऍड झाल्या. पुन्हा एकदा बॉलर तयार. जिथे रनआउटच्या स्वरूपात शॉर्ट रन मिळाली त्या कन्वर्ट झाल्या या 2 धावा.
इथून आपण पाहत आहेत पुन्हा एकदा मात्र राहुल ह्या वेळेला वाईट बॉल जास्तीत जास्त देत असताना पाहायला मिळतोय. लगातार 3 बॉल वाईड आले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. आता बॉल आहेत 10 बॉलमध्ये 17 रन कोपर टीमला विजयाकरिता. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. फ्लिकचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते. विकी माळी थोडीशी निराश पाहायला मिळाले आणि इथून मला वाटतं आय थिंक सो बॅटची एज लागली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. रिप्ले मध्ये पाहू शकतात विकी माळीच्या रिॲक्शन वरून. 9 बॉल 17. यावेळेला प्लेड ऑन बॅट खाली राहते. सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत फलंदाजाला परतावं लागेल माघारी. आता बॉल आहेत 8 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात राऊंड द विकेटने राहुल चांगली गोलंदाजी. शॉर्ट रनअप खांद्याचा वापर करत असताना चांगला बॉल होता. ह्या वेळेला बॅटची एज घेत मिडल स्टंपला भेदला. इथे मात्र कोपर टीमला अजून एक धक्का. अंकित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 17. ऍक्शन रिप्ले पहा राहुलचा. अप्रतिम चांगला बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू पायणी बॅटच्या गॅप मधून बॅटची हलकीशी एज लागून सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. विकेट मिळते. आता बॉल आहेत 8 बॉलमध्ये 17. अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाहीये. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास, परंतु राहुल त्यासाठी तत्पर आहे की मी या धावा देणार नाही. हा त्याचा आत्मविश्वास दर्शवतोय. द्विगुणित झाला असेल. इथून एक मोठा फटका आला तर कदाचित सामन्यामध्ये फेरबदल होईल. जर इथून डॉट बॉल आला तर प्रेशराइज होतील दोन्ही फलंदाज. अप्रतिम चांगला बॉल. सबमरिंग डिलिव्हरी. बॅट हवेत फिरली. चेंडू खालून निघून जातोय. तर इथून 7 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. हा काय रनअप जास्त नाहीये. खांद्याच्या जोरावर चांगली गोलंदाजी करत असताना परफेक्ट टप्पा. अप्रतिम. क्या बात आहे राहुल. ग्रेट बॉलिंग. इथून ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर आहेत आणि फिल्डर त्या ठिकाणी कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. प्रतीक माळी. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. अंकितला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. 7 रन देऊन 2 गडी बाद केले. त्यामध्ये 3 वाईड फेकून सुद्धा चांगला इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. इथून आपण पाहतायत अंकित मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. माइंड मध्ये सेट केलं होतं की थोडंसं इथे जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा मिळतील. 6 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. वारंवार आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतायत त्याचं स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, बॅटिंग स्टान्स. फिल्डर प्रतीक माळी त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कॉर्डिनेशन, हातांची ओंजळ झुकले 100% योगदान देत असताना. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट आणि प्रचंड मेहनत तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये घ्यावी लागते. 6 बॉल आणि 17 रन. व्हॉट अ मॅच. शेवटची ओव्हर. गोलंदाज विकी माळी जो ॲज अ विकेट किपर आपण पाहिलात रोल अदा केला. तर राहुल पाटील येत आहेत विकेट किपरच्या भूमिकेत. एक काळ असा होता ॲज अ विकेट किपर परफेक्ट असायचा, परंतु आता अष्टपैलू नेतृत्व तुम्हाला भूमिका करावी लागते. बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला. फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती. मात्र प्रतीक त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. बॅकअप करतायत. 1 रन मिळेल. 5 बॉल 16 झालेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण कित्येक वेळा पाहिलेत. 30 रन सुद्धा अचीव्ह झालेत. 32 रन अचीव्ह झालेत. 34 रन अचीव्ह झालेत. 5 बॉलमध्ये 16 रन हे सामन्याचं समीकरण. कारण प्रथमतः सामना बरोबरी सुटला तर विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट जर आपण समान असले तर टॉसचा विचार केला जाईल. हा चांगला नियम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे दोन्ही संघाचे सेम विकेट गेलेत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, परंतु इथे आपण पाहतायत प्रतीक माळी कोणतीही चूक करत नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकी माळीच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट. सांघिक आपण पाहिलं तर आतापर्यंत गडी बाद झालेत ते जवळजवळ 7. आता कंपल्सरी तुम्हाला त्या धावा कराव्या लागतील. विकेट्सला काही ठिकाणी प्राधान्य दिलं जात नाही. चेसिंग कंपल्सरी असते. विकेटची व्हॅल्युएशन तिथे राहत नाही, परंतु या मात्र असोसिएशनमध्ये आपण पाहतायत विकेटला फार महत्त्व दिलं जातं. हा एक चांगला नियम, रूल अँड रेग्युलेशन आपण पाहतायत. 4 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे.
चारही चौकारांची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर हृदयाची स्पंदने वाढतील दोन्हीही संघाच्या समर्थकांची. त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची भूमिका असेल. आत्मविश्वास, आत्मविश्वास हा शब्द तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर खूप काही मिळेल, परंतु तो स्वतःला आत्मसात करावा लागतो तरच आत्मविश्वास तुम्हाला मिळतो. 4 बॉल 16. कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल ना तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास आता या ठिकाणी दाखवतील का फलंदाज मिस्टर सुशांत. 4-16. अप्रतिम चांगला चेंडू होता, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर आणि इथून सुशांतला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं. 8वा धक्का बसतोय. फलंदाज बाद. 3 बॉल 16ची गरज कोपर टीमला विजय करता. कंपल्सरी करावे लागतील कारण 6-6 विकेट दोन्ही संघाचे जेव्हा गेले त्यावेळेला तुम्ही जरूर त्या ठिकाणी विकेट सांभाळून या धावा जर अचीव केल्या असते तर कदाचित विकेटच्या आधारावर विजयी झाले असते, परंतु तसं काही घडलं नाही. विकेट्सवर विकेट मिळत गेल्या. इंटरव्हेल विकेट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने आपण पाहू शकला. 3 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे कोपर टीमला. भोपट टीमने खूप चांगला कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की पहिल्या षटकात भरपूर धावा येतील प्रतीक माळीच्या, परंतु त्याने कमबॅक केला. बॅकअप आणि कमबॅक या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साइडला मोठा प्रहार. तुचल में आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये 16. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या 4 षटकांच्या खेळामध्ये क्वचित आणि कदाचित असं चित्र पाहायला मिळतं की ऑल आऊट होण्याच्या स्वरूपात असतात, परंतु इथे 2 बॉल खेळून काढतील की इथे विकेट मिळेल आणि ऑल आऊट होतील. 1 बॉल राखून विजय मिळवतील. विकी माळी काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजी. 3 विकेट त्याने मात्र आपल्या वैयक्तिक नावावर केला. 1 रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. शेवटचे 2 बॉल आहेत. चांगलं गुणलेखन भावार्थ पाटीलच्या माध्यमातून सुजलला आपण पाहिलं होतं या अगोदर सकाळपासून. अतिशय सुंदर चांगलं गुणलेखन करत असताना ह्या वेळेला सॉफ्ट डिसमिसल होताना मिळणार नाहीत. 1च धाव मिळेल. आता सर्व अशा पल्लवित ज्या होत्या त्या मात्र आता मावळल्या गेल्यात आणि विजयाचा सुगंध दरवळत असताना भोपर टीमच्या बाजूने. कोपर टीमचं सुद्धा यावेळेला कौतुक असेल, ते वेळेवर आले, चांगला खेळ दाखवला पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये काही चुका झाल्या, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पुन्हा एकदा चांगले उभारतील. कॉंग्रॅच्युलेशन भोपर टीम अँड हार्ड लक कोपर टीम. आपण आलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. घेसरच्या आयोजकांकडून आकाश भोईर असतील, गोरख मांगरुळकर, आदेश भोईर, आशिष भोईर